नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास चंद्राला डॅश डॅश इतके दिवस लागतात. तर आपल्याला ऑप्शन्स दिले 30.50, 29.75, 27.33 आणि 28.66. तर मित्रांनो, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 27.3 दिवस घेतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 27.3 ऑप्शन क हे आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. ऑप्शन्स आहेत 4.5, 3.5, 5.5 आणि 6.5. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या ठिकाणी पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे आणि बऱ्याचदा प्रमाणवेळेला स्थानिक वेळ असं पण म्हणतात आणि प्रमाणवेळ ही UTC पासून स्थानिक वेळ फरकामध्ये लिहिली जाते. उदाहरणार्थ, भारतीय प्रमाणवेळ ही UTC प्लस 5.5 आहे. भारताच्या बाबतीत पाहिलं तर भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते क 5.5 तास हे आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता भूखंड आकारमानाने सर्वात मोठा आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आशिया खंडाचे क्षेत्रफळ पाहिले तर आशिया खंडाचे क्षेत्रफळ हे सर्वात जास्त म्हणजे 4,45,79,000 चौरस किलोमीटर आहे. म्हणून आशिया जो खंड आहे तो आकारमानाने सर्वात मोठा आहे आणि पृथ्वीवरती तो 34% भाग व्यापतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आशिया हे आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या शहरात उन्हाळ्यात क्रिसमस साजरा केला जातो? आपल्याला ऑप्शन्स दिलेत सिडनी, बैरूत, बेथलहेम आणि न्यूयॉर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, जसा भारतात क्रिसमस हिवाळ्यात साजरा होतो तसा दक्षिण गोलार्धात देशामध्ये उन्हाळ्यात साजरा केला जातो. कारण पृथ्वी आपल्या अक्षावर झुकलेली असते आणि तेव्हा दक्षिण गोलार्धातील देशामध्ये उन्हाळा चालू असतो. म्हणजेच जेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. आणि सिडनी हे जे शहर आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया हा दक्षिण गोलार्धामधला देश आहे. त्याच्यामुळे सिडनी या शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये क्रिसमस साजरा केला जातो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन अ सिडनी हे आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रकाशाचा वेग सेकंदास डॅश डॅश किलोमीटर इतका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रकाशाचा वेग सेकंदाला 2,99,792 किलोमीटर प्रति सेकंद एवढा आहे. ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 21 जून रोजी डॅश डॅश या अक्षवृत्तावर उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. आपल्याला ऑप्शन्स दिलेत 20 अंश उत्तर, 23.5 अंश उत्तर, 23.5 अंश दक्षिण आणि 0 अंश विषुववृत्त. तर विद्यार्थी मित्रांनो, 21 जून जो आहे, 21 जून या दिवसापासून उत्तरायण संपून सूर्य आपलं दक्षिणायन सुरू करतो आणि या दिवशीच दिवस मोठा तर रात्र अगदी लहान असते. या दिवसाला समर सोलिस्ट असे म्हणतात. 21 जून या दिवशी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरती असतो. या दिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि त्यामुळे पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक वेळ प्रकाश असतो. तर याचं योग्य उत्तर आहे 23.5 अंश म्हणजेच उत्तर कर्कवृत्त. तर याचं योग्य उत्तर ब 23.5 अंश उत्तर हे आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांची रात्र व 12 तासांचा दिवस असतो. विद्यार्थी मित्रांनो, 6 महिने सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवीय भागात व 6 महिने दक्षिण ध्रुवीय भागात असतो. अशा प्रकारे वर खाली सरकताना तो 2 वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीवर येतो. त्यावेळेस दिवस आणि रात्र हे समसमान म्हणजेच 12 तासाचे असतात. हे दिवस म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे 2 आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क 21 मार्च हे आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. 23 सप्टेंबर या दिवशी भारतात सर्वत्र डॅश डॅश असतात. ऑप्शन आहे रात्र व दिवस सारखे, दिवस मोठा व रात्र लहान, रात्र मोठी व दिवस लहान, दिवस व रात्र लहान. तसंच आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की सूर्य काही दिवस म्हणण्यापेक्षा 6 महिने उत्तर गोलार्धात आणि 6 महिने दक्षिण गोलार्धात असतो आणि वर्षातून 2 दिवस तो विषुववृत्तावरती येतो. त्यातला एक दिवस म्हणजे 21 मार्च आणि दुसरा दिवस म्हणजे 23 सप्टेंबर. तर 23 सप्टेंबर या दिवशी भारतामध्ये रात्र आणि दिवस हे समान असतात. ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे, रात्र व दिवस सारखे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कास्ट भूरूपे डॅश डॅश प्रदेशात निर्माण होतात. आपल्याला ऑप्शन्स दिलेत कोरड्या हवामानाच्या, आर्द्र हवामानाच्या, तीव्र उताराच्या आणि चुनखडक असलेल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, कास्ट भूरूपे म्हणजे जमिनीखालील खडकामध्ये
नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहा, सिंक होल किंवा झरे इत्यादी. ज्यावेळेस खडकामधील भेगा आणि छिद्रामधून पाणी जमिनीत पाझरतं आणि जमिनीतून कार्बन डायऑक्साईड विरघळून पाण्यात कार्बोनिक ॲसिड बनतं आणि याच पाण्यामुळे कार्बोनेट खडक जे असतात ते विरघळतात आणि हजारो किंवा लाखो वर्ष जाऊन ही भूरूपे तयार होतात. तर कास्ट भूरूपे मेक्सिको, स्पेन, चीन आणि रशियासह अनेक देशामध्ये आढळतात. तर याचं योग्य उत्तर चुनखडक असलेल्या प्रदेशामध्ये हे आहे, कारण चुनखडक कार्बोनिक ॲसिडमध्ये विरघळला जातो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. रॉकी पर्वताच्या उतारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. आपल्याला ऑप्शन्स दिलेत पश्चिमी, मतलई, चिनूक आणि फॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, रॉकी पर्वताच्या उताराकडून पूर्वेकडे वाहणारे जे स्थानिक वारे आहे ते वारे उबदार आणि कोरडे आहे, जे उंच पर्वतरांगामध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये येतात आणि चिनूक या नावाने ओळखले जातात. तर याचं उत्तर क, चिनूक हे आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. आईसलँडमधील ज्वालामुखी डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. आपल्याला ऑप्शन्स दिलेत हेक्ला, एटना, कोटोपॅक्सी आणि पिनाटोबा. तर विद्यार्थी मित्रांनो, हेक्ला हा ज्वालामुखी आईसलँडमध्ये आहे आणि या ज्वालामुखीचे वैशिष्ट्य म्हणजे हा भेगी प्रकारचा ज्वालामुखी आहे. हा मोठ्या प्रमाणावर याचा उद्रेक होत असतो आणि ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस हेक्लूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 5.5 किलोमीटर लांबीच्या भेगीतून लावारस बाहेर येतो. असाच उद्रेक जो झाला होता तो 2000 साली झाला होता आणि हा जो उद्रेक आहे तो 4 दिवस रेग्युलर चालू होता. तर याचं योग्य उत्तर आहे हेक्ला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सूर्यकुल व पृथ्वी निर्मितीची भरती परिकल्पना डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडली. तर विद्यार्थी मित्रांनो, शिकागो विद्यापीठातील भूगर्भ शास्त्रज्ञ चेंबरलेन व खगोलशास्त्रज्ञ मुल्टन यांनी इसवी सन 1905 मध्ये सूर्यकुल व पृथ्वी निर्मितीची भरती परिकल्पना मांडली. यामध्ये सूर्यावरील वायूपासून सूर्यकुल बनले आहे असे त्यांचे म्हणणे होते. तर याचं योग्य उत्तर आहे चेंबरलेन, ऑप्शन अ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वी निर्मितीचा तेजोमेघ सिद्धांत डॅश डॅश या तत्वज्ञाने मांडला. आपल्याला ऑप्शन्स दिलेत इमॅन्युएल कांट, हॉईल, टॉलेमी आणि हम्बोल्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जर्मन शास्त्रज्ञ इमॅन्युएल कांटने 1755 साली पृथ्वी निर्मितीचा तेजोमेघ सिद्धांत मांडला होता आणि त्याच्यानुसार पृथ्वी आणि सूर्य हे तेजोमेघापासून बनलेले आहे असे त्यांनी या सिद्धांतामध्ये म्हटले आहे. तर ऑप्शन अ, इमॅन्युएल कांट याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. पॉडझाल हा मृदा प्रकार डॅश डॅशमध्ये आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉडझाल ही वालुकामय माती आहे. याच्यामध्ये वाळू मिश्रित असते आणि यामध्ये ॲल्युमिनियम, सेंद्रिय पदार्थ, कधी कधी लोह संयुगे पण असतात. तसेच हिचा जो समूह आहे म्हणजे pH जो आहे तो आम्लधर्मी आहे आणि ही माती सूचीपर्णी अरण्याच्या प्रदेशामध्ये आढळते. तर याचं योग्य उत्तर आहे सूचीपर्णी अरण्याच्या प्रदेशामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. सुनामी लाटा निर्माण होण्याचे कारण डॅश डॅश हे आहे. आपल्याला ऑप्शन दिले चक्रीवादळाची निर्मिती, फॉन व चिनूक वारे वाहणे, सागर तळाशी भूकंप होणे आणि खग्रास सूर्यग्रहण. तर मित्रांनो, सुनामी ही भूकंप किंवा ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनामुळे येते आणि यामध्ये सुनामीमध्ये काय होते तर समुद्राच्या तळाशी जेव्हा भूकंप होतो त्यावेळेस प्रचंड उंचीच्या आणि वेगवान लाटा तयार होतात आणि ह्या ज्या लाटा आहेत त्या किनाऱ्यावर आदळतात. तर सुनामीमुळे किनारी प्रदेशात खूप जास्त नुकसान होते. असंख्य लोक मृत्युमुखी पण पडतात. सन 2004 मध्ये हिंदी महासागरात आलेल्या सुनामीमुळे सुमारे 2,30,000 लोक मृत्युमुखी पडले होते. तर याचं योग्य उत्तर आहे सागर तळाशी भूकंप होणे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? आपल्याला ऑप्शन्स दिलेत माउंट एव्हरेस्ट, K2, कंचनजंगा आणि लोत्से. तर विद्यार्थी मित्रांनो, कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची जी उंची आहे ती 8,586 मीटर आहे. तसेच हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर आहे. हे पर्वत शिखर भारत आणि नेपाळच्या सीमेवर दार्जिलिंगच्या वायव्येस फक्त 46 मैलावरती भारताच्या सिक्कीम राज्याजवळील हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कांचनजंगा, ऑप्शन क. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. ख्रिस्तपूर्व काळात डॅश डॅश या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पॉम्पी शहर गाडले गेले. आपल्याला ऑप्शन्स दिलेत क्रकाताऊ, माउंट एटना, माउंट व्हेसुयस आणि माउंट पेलियन. तर पॉम्पई हे जे शहर आहे हे इटलीमधलं एक प्राचीन शहर आहे. हे शहर माउंट व्हेसुवियस या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेखाली त्या काळी दडपले गेले होते आणि नष्ट झाले होते. अलीकडेच पॉम्पई हे जे शहर आहे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. तर याचं उत्तर क, माउंट व्हेसुवियस हे आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात चंद्राची छाया डॅशच्या दिशेकडून डॅशच्या दिशेकडे सरकत असते. आपल्याला ऑप्शन्स दिलेत पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस खग्रास सूर्यग्रहण होतं त्या काळात चंद्राची जी छाया आहे ती पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे सरकते. याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन ब, पश्चिम पूर्व हे आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, लोएस मृदेचा सर्वात मोठा प्रदेश डॅश डॅशमध्ये आढळतो. आपल्याला ऑप्शन्स दिलेत, उत्तर भारत, रशिया, उत्तर चीन, अफगाणिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो, लोएस मृदा जी आहे ती जेव्हा वारे वाळवंटी भागातून मोठ्या प्रमाणात धुळीचे सूक्ष्म कण वाहून नेतात त्यावेळेस त्या धुळीच्या या सूक्ष्म कणांचा जो प्रचंड साठा आहे तो जागोजागी निर्माण होतो आणि ही माती जी आहे ती पिवळी किंवा हलकी तपकिरी रंगाची दिसते आणि या प्रकारची माती अतिशय सुपीक मानली जाते. असे प्रचंड साठे उत्तर चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर तिथे काय होते, तर गोबीच्या वाळवंटातून येणारे जे वारे आहे ते त्यांच्यासोबत हजारो वर्षापूर्वीपासून ही माती घेऊन येत आहेत आणि उत्तर चीन या भागामध्ये ते साठवत आहेत. तर तिथे लोएस प्रकारची मृदा तयार होत आहे. तर याचं योग्य उत्तर क, उत्तर चीन हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या डॅश डॅश या थरामध्ये आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात जो खालचा थर आहे त्याला आपण तपांबर असे म्हणतो. तर यामध्ये वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी जवळजवळ 80% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी जवळजवळ 90% बाष्प या स्तरामध्ये सामावलेले आहे. तपांबराची जी जाडी आहे ती विषुववृत्ताजवळ 15 किलोमीटर तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 10 किलोमीटर आहे. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते तपांबर ऑप्शन अ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी डॅश डॅश किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याला ऑप्शन दिलेत 5, 11, 27 आणि 65. जसं आपण पाहिलं की तपांबर हे विषुववृत्तावरती 15 किलोमीटर आणि ध्रुवीय प्रदेशात 10 किलोमीटरवरती आढळतं. तर याचं जर आपण सरासरी पाहिलं तर सरासरी तपांबर हा पृथ्वीलगतचा जो वातावरणाचा भाग आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर उंचीवरती सरासरी आढळतो. ठीक आहे. याचं योग्य उत्तर ब आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तपांबर व स्थितांबर यांच्या दरम्यान सुमारे 3.2 किलोमीटर उंचीचा एक निर्वात पट्टा आढळतो. या पट्ट्यास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तपांबराच्या सर्वात वरच्या भागात हवा विरळ असते आणि त्यामुळे तिथे उंचीनुसार तापमान बदलत नाही. म्हणून तपांबराच्या या विरळ सीमा क्षेत्रास तपस्तब्दी असे म्हणतात. आपला ऑप्शन दिले होते नीलस्तब्दी, दलस्तब्दी, तपस्तब्दी आणि स्थिरस्तब्दी. तर याच्यामध्ये ऑप्शन क, तपस्तब्दी हे आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. तपांबरापलीकडील विरळ हवा, वाढते तापमान व ढगांचा अभाव ही वैशिष्ट्ये असलेल्या स्थितांबर या भागाचा विस्तार सुमारे डॅश डॅश किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थितांबर हा पृथ्वीचा जसा वातावरणाचा दुसरा स्तर आहे जो तपांबराच्या वरती असतो आणि मध्यांबराच्या खाली असतो. तर याच्यामध्ये उबदार हवा जास्त असते आणि थंड हवा कमी असते आणि यातच ओझोनचा समावेश करण्यात आलेला आहे. तर याचं जे विस्तार आहे तो 50 किलोमीटर एवढा आहे. तर याचा जो ऑप्शन होता तो क, 50 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी डॅश डॅश मिनिटे लागतात. ऑप्शन्स आहेत 10, 8, 12 आणि 14 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सूर्यापासून निघालेला जो प्रकाश आहे तो पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिट एवढा कालावधी लागतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ब, 8 हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.
विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.